जर कुणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं, पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. कर्णाच्या शूरवीरतेनं मगध पडलं होतं. कधी नव्हे तो आयुष्यातला सगळ्यात मोठा पराभव मगधांनं अनुभवला होता. सहदेव खिन्न झाला होता, निराश झालेला होता. त्याचं जळतं खंदकही त्याच्या उपयोगी पडलं नव्हतं. पण कर्णाचं श्रेष्ठत्व, त्याचं कर्तृत्व, त्याचं नाव, राजदंड, मानदंड, हे सर्व काही परत एकदा सिद्ध झालं होतं की तो किती मोठा योद्धा आहे ते. जरासंधाच्या कारागृहात त्यानं अनेक राजे कोंडले होते आणि त्याच्या या कार्यासाठी तो प्रसिद्धही होता. पण कर्णानं त्याला द्वंद्वात एकदा जीवनदान दिलं होतं, तेही तितकंच खरं होतं. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. वैतरणी नदी ओलांडताच कर्णाच्या सेनेनं पुंड्र देशात प्रवेश केला. निसर्गाचं मन पावन करून टाकणारं सौंदर्य हे बघून सर्वजण खुश झाले. पुंड्र देशात प्रवेश करताच स्वतःला श्रीकृष्णाचा स्पर्धक म्हणवणारा पौंड्रक म्हणजेच वासुदेव आपल्या सैन्यासह कर्णावर चालून आला. पण यावेळी कुणालाही लढण्याची गरजच पडली नाही. का? कारण तो शरण आला होता म्हणून? छे, मुळीच नाही. कारण हिरण्यवर्मानं एकट्यानंच त्याला उचलून आदळला आणि संपूर्ण सैन्य नमवलं. त्यामुळे कुठल्याच मोठ्या योद्ध्याला शस्त्र उचलायची गरजच भासली नाही. पण याचा मोबदला म्हणून कर्णानं तोंड भरून कौतुकासह हिरण्यवर्म्याला एक हारही भेट म्हणून दिला. राजदंडाची मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला गेला. आणि पुढे यानंतरचा देश होता कलिंग. पण हा देश युवराज दुर्योधनाच्या श्वशुराचा होता, चित्रांगदाचा. पण मग या देशावर सैन्य कसं चालवून न्यायचं? युद्ध कसं करायचं? हा देश युवराज्ञी भानुमती आणि सुप्रिया वहिनींचा आहे. हा देश सोडून आणखी पुढे वाटचाल करून युद्ध केलं तर नाही होणार का शक्य? असा प्रश्न घेऊन शोण कर्णाकडे गेला. दुर्योधन, युवराज्ञी भानुमती आणि सुप्रिया वहिनी, इतक्या लोकांची मनं तुटणार होती. त्यामुळे कदाचित कर्ण हे युद्ध करणार नाही असा समज शोणाचा होता. पण इथंच तो चुकला. कर्ण एक मित्र, एक आज्ञाधारक सेवक, एक पती, यापुढेही जाऊन एक सेनापती होता, ज्यानं मानदंड, राजदंड, विजयाची घौडदौड सुरू केली होती. दिग्विजयाच्या एका वेगळ्याच पठडीवर तो चालत होता, आणि तेही सत्यनिष्ठेनं. शोणानं हा प्रश्न मांडताच कर्ण म्हणाला, तर काय, थांबण्याचा प्रश्न येतोय कुठं? तुझी प्रिय सुप्रिया वहिनी असू देत, युवराज्ञी भानुमती असू देत, किंवा माझा प्रिय मित्र दुर्योधन, एका योद्ध्यानं आपल्या भावनांना आणि नात्यांना नेहमी आवरता आलं पाहिजे. आणि तसंही श्रीकृष्णांची मथुरा आणि द्वारका सोडलं तर मला कुठलंही राज्य सोडता येणार नाही. कोणता राजा स्थापित आहे तिथं? भानुमतींचा पिता की बंधू? महाराज, भानुमंत, भानुमतींजींचा बंधू. ठीक आहे, त्याला शरण ये असा संदेश पाठव. नाहीतर काय महाराज? त्याची गतही मगधांच्या सहदेवासारखी होईल असं सांग त्याला. निमूटपणे संदेश घेऊन दूत परत निघाला. तो येण्याची वाट सर्वजण पाहू लागले. सगळ्यांना उत्कंठता लागली होती की काय निरोप येणार, तो स्वीकारणार की अमान्य करणार. जर स्वीकारलं तर सगळं ठीक, पण अमान्य केलं तर? कलिंगाला सामोरं जावं लागणार होतं. पण संध्याकाळपर्यंत दूत परत आला. कलिंगराज भानुमंतानं त्यांची अट मान्य केली होती. शोणाचा जीव भांड्यात पडला. आपलं नगर सजवून तो स्वतः महानदीच्या किनाऱ्यावर येऊन स्वागत करणार होता. शोणाच्या आज लक्षात आलं की आपला भाऊ हा एक बंधू, एक पती, एक मित्र नाही तर प्रजेचं हित, त्यांचा मान सन्मान, मानदंड, राजदंड यासाठी जगणारा एक खरा सेनापती होता.
महारथी कर्ण.